एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आता सोयाबीन खरेदीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। गेल्या हंगामात 11 लाख टन सोयाबीन खरेदी करण्यात आली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। यावर्षी 19 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 31 तारखेपर्यंत ही सोयाबीन खरेदीची मुदत होती, 31 डिसेंबर। आणि महाराष्ट्रामधला मोठा पीक आहे सोयाबीन। शेतकऱ्यांचा हिताचा फार मोठा विषय आहे। यावर्षी साधारणतः 19 लाख ते 20 लाख टन खरेदी करण्याच्या संदर्भातील केंद्र आणि राज्य सरकारमार्फत चर्चा केली आहे। आणि 31 डिसेंबरला त्याच्या खरेदीची रजिस्ट्रेशनची मुदत संपत होती। जवळपास आतापर्यंत 26 लाख क्विंटल ही सोयाबीनची खरेदी झाली। साधारणतः 750 ते 800 केंद्रांवरनं ही खरेदी होते आणि पुढच्या काळामध्ये अजून खरेदी होईल। सामान्य शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून दिलासा मिळेल। तिकडे मीरा भाईंदरमध्ये सनातन धर्म सभा पार पडली। मीरा भाईंदरमधील युतीबाबत चर्चा सुरू आहे। सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे। जेनझीच्या पिढीच्या मुलांवर माझा विश्वास आहे। हीच मुलं भारताला विकसित राष्ट्र बनवतील। नवी दिल्लीतील वीर बाल दिवसाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।